नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि एक मोठी बातमी, काँग्रेसचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती अर्थात रॉबर्ट वाड्रा यांची पैशांच्या अफरातफरी प्रकरणी सुरू असलेली चौकशी 6 तासांनंतर आज संपली आहे. सलगपणे 6 तास रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात आली. मात्र वाड्रा यांच्या उत्तरावर ईडी समाधानी नसल्याचं कळतंय आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. दुपारी साधारण 3:47 सुमारास रॉबर्ट वाड्रा दिल्लीतल्या ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. एखाद्या तपास यंत्रणेपुढे हजर होण्याची वाड्रा यांची ही पहिलीच वेळ. वाड्रा ईडीच्या कार्यालयात हजर झाले तेव्हा त्यांच्यासोबत प्रियांका गांधी सुद्धा होत्या. मात्र त्या कार्यालयाच्या गेटवरूनच माघारी परतल्या. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, खास करून बघितलं जवळपास 6 तास ही चौकशी झालेली आहे रॉबर्ट वडेरा याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाचं प्रकरण आहे. खास करून अनेक जे जमिनी ज्यांनी घेतलेल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असा आरोप त्यांच्यावरती आहे. लंडन मधली जमीन असो किंवा मग हरियाणातल्या जमिनी असो, या सर्व त्यांच्यावर आरोप आहे आणि त्या आरोपाची चौकशी सध्या सुरू आहे. यापूर्वी ते कोर्टातून त्यांनी अंतिम जामीन मिळवला आहे की त्यांना अटक न करू शकता, फक्त त्यांना चौकशीसमोर जायचं आहे. पण ज्या पद्धतीने आज 6 तास चौकशी झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्यांना विचारण्यात आले की आपली संजय कोपरसोबत काही संबंध आहेत का, तुम्ही त्यांना ओळखता का, तुम्ही त्यांच्यावर जमीन घेतली का, यासारखे अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आणि त्यावरती त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे की मी संजय कोपरला भेटलोय पण त्यांना ओळखत नाही. आणि त्यानंतर ईडी कार्यालयाने त्यांनी स्पष्ट सूचना देखील दिल्या. ईडी कार्यालयाने त्यांना बजावलं की जर आपण खोटी माहिती द्याल तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. जी ही माहिती आपण देताय त्याला लेखी स्वरूपात देखील माहिती द्यावी, अशाही स्पष्ट सूचना ईडी कार्यालयाने रॉबर्ट वड्राला दिल्या आहे. जवळपास 6 तास ही सुनावणी झाली. 6 तासाच्या चौकशीनंतर रॉबर्ट वड्रा नुकतेच ईडी कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. रॉबर्ट वड्रा यांच्यावर काय काय आरोप आहेत आपण एक नजर टाकूया. बिकानेरमध्ये स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून गरिबांच्यासाठीच्या जमिनी लाटल्या. 69.55 हेक्टर जमीन स्वस्तात घेऊन बेकायदा व्यवहारातून चढ्या दरानं ती विकल्याचा आरोप आहे. जमीन खरेदी करणारी आलेजनरी ही फिनलिज कंपनी संशयास्पद आहे. 2009 मध्ये यूपीएच्या काळात पेट्रोलियम व्यवहारात सुद्धा वाड्रा यांना लाच मिळाल्याचा आरोप आहे. या कंपनीचा काही त्याच्याशी संबंध आहे का याचीही चौकशी सुरू आहे. याच लाचखोरीचे पैसे हे लंडनमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. लंडनमध्ये 1,20,00,000 पाऊंड किमतीच्या वेगवेगळ्या मालमत्ता आहेत रॉबर्ट वाड्रा यांच्या. दरम्यान या सगळ्या विषयावरती कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काय टिप्पणी केली पाहूत. देखिए, विजय माल्या के मामले में विजय हुई, क्रिश्चियन मिशेल आए, उनके सहयोगी तलवार और सक्सेना भी आए. जहां तक रॉबर्ट वाड्रा का सवाल है मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा. नीरव मोदी की कार्रवाई अपनी तरह चल रही है. जहां तक रॉबर्ट वाड्रा का सवाल है हम इस पर कोई टिप्पणी नहीं करेंगे, सिवाय एक के कि बहुत बड़े परिवार के व्यक्ति को भी कानून के आगे जाना पड़ा. ये देश के लोकतंत्र और कानून की प्रक्रिया की वजह है. दरम्यान रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलानं काय म्हटलंय ही सगळी चौकशी पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडताना पाहूया. रॉबर्ट वाड्रा साहब ने कोई गलती नहीं करी है. नंबर 1, इस गवर्नमेंट चाहती है पॉलिटिकल रीजन के लिए उनको हैरेस करना. उनको जयपुर में हैरेस किए. जयपुर में हमने कोर्ट गए, कोर्ट से हमको प्रोटेक्शन ऑर्डर है, मैं वहाँ जयपुर में अपीयर करूंगा. कोर्ट ने जयपुर में कहा कि आप उनको अरेस्ट नहीं कर सकते, कोई कोर्सिव एक्शन नहीं ले सकते. तो अब ईडी साहब क्या करें, उन्होंने एक नया समन्स जारी कर दिया. उस समन्स में उस समय रॉबर्ट वाड्रा साहब अमेरिका में थे, उनकी डॉटर का सर्जरी हो रहा था. हमने जो भी क्वेश्चन उनसे पूछा गया है उन्होंने जवाब दिया है.
अभी क्वेश्चन आंसर मैं नहीं कह सकता बिकॉज इन्वेस्टिगेशन ऑन है, हमारा मैटर सब जुडिस है, प्लीज डोंट प्रेजुडिस। हमको हमने अंडरटेकिंग दिया, अब हमको जब बुलाएंगे ही विल कम एंड इज ऑन हिज ओन। अगर कल बुलाएंगे कल जरूर आएंगे, जिस दिन बुलाएंगे वो आएंगे। बोला ईडी ने सर कब आना है? वो मैं अभी नहीं बोलूंगा, वो ईडी से पूछ लीजिए, उनको जब बुलाएंगे आएंगे। वो एक बार भी ईडी का नोटिस को वायलेट नहीं किए। तर तिकडे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज कामाला सुरुवात केली। काही योगायोगे आज रॉबर्ट वड्रा यांना ईडीत बोलावण्यात आलं, तर प्रियांका गांधी यांनी आज काँग्रेसमधला आपला पदभार औपचारिकपणे स्वीकारला। संध्याकाळी 5च्या सुमारास त्या काँग्रेसच्या मुख्यालयात दाखल झाल्या आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली। याआधी त्या पती रॉबर्ट वड्रा यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात गेल्या होत्या। पैशांचा फेरफार केल्याचा आरोप रॉबर्ट वड्रा यांच्यावर आहे। या प्रकरणाशी प्रियांका यांचा मात्र काहीच संबंध नाही, पण आज पहिल्यांदाच प्रियांका पतीसोबत ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या। दरम्यान दिल्लीमध्ये काही पोस्टर्स लावली होती, त्यावरून सुद्धा मोठी चर्चा सुरू झाली। दिल्लीतल्या काही पोस्टर्सवर राहुल आणि प्रियांका सोबतच रॉबर्ट वड्रा यांचे सुद्धा फोटो झळकलेत। त्यामुळे आता प्रियांका यांच्या पाठोपाठ रॉबर्ट सुद्धा राजकारणात येणार की काय अशा प्रकारच्या चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागलेत। वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। 22 जानेवारी रोजी एटीएसनं 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती। त्यांच्याकडून एटीएसला काही धक्कादायक माहिती मिळाली। एटीएसच्या या कारवाईमुळे हजारो निष्पाप नागरिकांचा जीव वाचलाय। हजारो निष्पाप नागरिकांच्या हत्येचा कट उधळला, मोठ्या नरसंहाराचा कट उधळला। एटीएसच्या कारवाईमुळे वाचले हजारोंचे जीव। 9 संशयित दहशतवाद्यांकडून स्फोटक माहिती। होय, हे खरंय। आयसिसशी संलग्न 9 संशयित दहशतवाद्यांनी हा भयंकर कट रचला होता। त्यांच्याकडून त्यासाठीची विषारी औषधं एटीएसनं जप्त केली आहेत। मंदिरांमधील महाप्रसाद किंवा भंडाऱ्यामध्ये ही विषारी औषधं मिसळून नरसंहार घडवण्याचा त्यांचा कट एटीएसनं उधळून लावलाय। 22 जानेवारीला मुंब्रा आणि औरंगाबादमधून एटीएसनं 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती। आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि कोर्टानं त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पाहुयात एटीएसनं आज कोर्टात काय माहिती दिली। हजारोंच्या नरसंहाराचा कट उधळला। एटीएसनं कोर्टात काय सांगितलं? मोठ्या प्रमाणात स्फोटकांची जमवाजमव, महाप्रसादात विष कालवून नरसंहाराचं षडयंत्र, घातपात घडवण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण, आयसिसची पुस्तकं आणि व्हिडिओ जप्त, संपर्कासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर। राज्यात आणि देशातील मोठ्या मंदिरांमध्ये महाप्रसादावेळी हजारो लाखो भाविक जेवतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये जर या दहशतवाद्यांचे काळे मनसुबे यशस्वी झाले असते तर काय अनर्थ ओढावला असता याची कल्पनाही करवत नाही। सुदैवानं एटीएसनं वेळीच मुसक्या आवळल्यानं हजारोंचे जीव वाचले। पण यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं की आजही तुमच्या आमच्यावर जहालवाद आणि दहशतवादाची टांगती तलवार तशीच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि नागपूरमधून सुद्धा अशीच एक मोठी बातमी हाती येते। नागपूरमध्ये ड्रग्सच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आणि त्यामुळे पोलीस दल हादरून गेले, कारण ड्रग माफियांशी अर्थपूर्ण संबंध असल्याच्या कारणावरून 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। खाकी वर्दीआड नशेचा बाजार, ड्रग माफियानं पोलिसांनाच बनवलं खबरी। पोलीस दलाला हादरवणारी घटना। वर्दीशी गद्दारी करून ड्रग माफियाची साथ देणाऱ्या पोलिसांचा काळा चेहरा नागपूरमध्ये समोर आलाय। खाकी वर्दी घालून ड्रग माफियाला साथ देणाऱ्या 4 PSI आणि पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची नामुष्की पोलीस दलावर ओढवली आहे। अबू उर्फ फिरोज खान या ड्रग माफियाच्या दरबारात पोलीस अक्षरशः हजेरी लावायचे। अधिकाऱ्यांना सॅल्यूट करणारे हात माफियाला सॅल्यूट करण्यासाठी उठायचे। जो अबू आहे हा एक मोठा ड्रगचा नेटवर्क चालवतो आणि त्याच्या तपासामध्ये मला असं लक्षात आलं की काही आमचे अधिकारी कर्मचारी त्याच्या संपर्कामध्ये आहेत। त्याचे पूर्णपणे छाननी केली आणि त्यामध्ये आमचे आला की हे जे त्यांचे संपर्क आहे ते चुकीचे आहे आणि हे अनुचित आहे आणि हे पोलीस खात्याला शोभणारी नाही आहे, म्हणून आम्ही पूर्ण इन्क्वायरी करून आम्ही लोकांना सस्पेंड केलेला आहे। फिरोज खान ताजबागमध्ये कधी काळी सायकलवरून देशी दारूच्या बाटल्या आणि गांजाच्या पुड्या विकायचा। शहरातल्या महाविद्यालयीन तरुण तरुणींना त्यानं ड्रगच्या नशेला लावलं। बेईमान पोलिसांना लाच देऊन ड्रगच्या धंद्यात त्यानं आपला जम बसवला। अशा बेईमान पोलिसांचाच त्यानं खबरी म्हणूनही वापर केला।
आणि त्यांच्या जीवावर आज त्यानं कोट्यावधींची माया जमवली आहे. नागपूर शहरातलं अंमली पदार्थांचं वाढलेलं प्रमाण बघून पोलिसांनी अबूच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्या चौकशीत पोलिसांचीच नावं समोर आली आहेत. PSI शरद शिंपणे, PSI निलेश पुरभे, PSI साजिद मोवाल, PSI मनोज ओक, हवालदार श्याम मिश्रा, पोलीस शिपाई जयंता सेलोट या 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. की अवैध धंदे जोपर्यंत कंट्रोल होत नाही तोपर्यंत चांगली पोलिसिंग होऊ शकत नाही. त्यामुळे यामध्ये जर कोणी पोलीस अधिकारी कर्मचारी सामील असतील त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई याच्या आधी सुद्धा सस्पेंड केलेला आहे आणि हा एक मोठी कारवाई केलेली आहे. त्यामुळे एक आम्ही असं मेसेज दिलेला आहे की कोणीही कोणा अवैध धंद्यांसंबंध ठेवू नये. जर ठेवलं त्याच्यावर कडक कारवाई होईल. नागपूर पोलीस दलातले 35 अधिकारी आणि कर्मचारी अबूच्या संपर्कात होते अशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर येते. अनेक कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत. पैशासाठी ड्रग माफियाशी मैत्री करणाऱ्या या बेईमान पोलिसांनी वर्दीला लावलेला कलंक पुसून काढण्याचं मोठं आव्हान नागपूर पोलीस दलासमोर आहे. प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी पुतळ्याची उंची नव्हे तर थेट पुतळ्याच्या रचनेवरतूनच नवीन वादाला तोंड फुटलंय. शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा. सरदार पटेलांच्या पुतळ्यासारखा शिवरायांचा पुतळा. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवस्मारकाच्या उभारणीचं कवित्व संपण्याचं नाव घेत नाहीये. प्रस्तावित शिवस्मारक आणि वाद या समीकरणामध्ये पुन्हा नवी भर पडलीय. अरबी समुद्रातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्याचा विचार सुरू असल्याची खळबळजनक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. शिवस्मारक समितीकडून याबाबत विचार सुरू असल्याचं कळतंय. मात्र शिवस्मारक समितीचे अध्यक्ष मेटेंनी ही बाब फेटाळून लावली आहे. अश्वारूढ पुतळ्याचंच ते स्मारक होणार आहे आणि त्यामध्ये आज तागायत कोणत्याही प्रकारचा बदल हा आमच्या समोर मुख्यमंत्री साहेबांसमोर आणखीन आलेला नाही. त्यामुळे जी काही बदल होऊ इच्छितोय किंवा शक्यता आहे अशा ज्या चर्चा आहेत त्या चर्चेत कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. पुतळ्याच्या उंचीवरून वादग्रस्त ठरलेले हे स्मारक सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात अडकलंय. शिवस्मारक समितीसमोर कोणते पर्याय? नोव्हेंबरच्या बैठकीत पुतळ्याचे 4 मॉडेल तांत्रिक समितीसमोर सादर. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पुतळ्याप्रमाणे शिवरायांचा पुतळा असावा असा एक प्रस्ताव. गुजरातमधील सरदार पटेलांच्या पुतळ्याप्रमाणे भव्य पुतळ्याचा दुसरा पर्याय. उरलेल्या पर्यायांमध्ये अश्वारूढ पुतळ्याचे पर्याय. मात्र घोड्यांच्या पायाच्या रचनेत काही बदल प्रस्तावित. शिवस्मारकाचा प्रस्ताव म्हणजे मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत चाललेली कथा झालीय. राजकीय इच्छाशक्तींच्या अभावामुळे स्मारकाचा खेळखंडोबा झालाय आणि त्यापुढे तमाम शिवप्रेमींच्या भावनांचंही मोल राहिलेलं नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. तोडपाणी करत असल्याच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात स्पष्टीकरणच दिलं. त्यावेळेस त्यांनी माझ्याशी काही विचारलं नाही. एखाद्याला बदनाम करायचंय म्हणून आपण आरोप करायचे. तोडपाणी कुठे गेली त्यांनी सांगावं, कुणासोबत केली सांगावं आणि केली आरोप करू नका ना. तुमच्याकडे सत्ता आहे हो. तुम्ही डायरेक्ट विरोधी पक्ष नेते चौकशी लावा ना. तुम्ही कुणाची लावताय ना. तुमच्याकडे CBI तुमच्या खिशात आहे, सगळं तुमच्या खिशात आहे. आज ACB तुम्ही म्हणताय तसं चालतंय तर मग तुम्ही करा ना ते. माझं आव्हान आहे आत्ता सुद्धा सरकारला, आरोप करू नका. जर मी कुठं तोडपाणीमध्ये विषय केला असेल तर कुठल्याही चौकशीला मी समोर जायला तयार आहे. पण ते सिद्ध करा आणि सिद्ध करू नका तर स्पेसिफिक आरोप तरी करा. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी असंही धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या मृत्यूमागचं सत्य समोर यायला हवं असं सांगायलाही मुंडे विसरले नाहीत. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. बातमी मराठा आरक्षणासंदर्भातल्या सुनावणीची. ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश साळवे यांनी व्यस्ततेचं कारण देत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची बाजू मांडण्यास नकार दिलाय. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता मुकुल रोहतगी हेच आता राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात बाजू मांडतील. दरम्यान मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी आज उच्च न्यायालयात पूर्ण झाली.
वकील गुणरत्न सदावर्ते आणि माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी आरक्षणाच्या विरोधात केलेला युक्तिवाद पूर्ण झालाय. मराठा आरक्षण बेकायदेशीर असल्याचं आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. उद्या पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद होईल. दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं पुढच्या आठवड्यात बाजू मांडण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षण शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणावरतीच आधारित आहे आणि त्यामुळेच मराठा आरक्षण म्हणजे ओबीसी आरक्षणावरचं अतिक्रमण. राज्य सरकारनं मांडलेलं आरक्षण निव्वळ राजकीय हेतूनं प्रेरित आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. मराठा समाजाचं आरक्षण आणि आर्थिक निकषावरचं 10% आरक्षण आणि यामुळे राज्यातील एकूण आरक्षण हे 78% गेल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. मराठा समाजातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्याची बाब जी अहवालात नमूद करण्यात आली आहे ती सुद्धा चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं होतं. इतर समाजातील व्यक्तींच्या आत्महत्यांच्या आकडेवारीनं हे सिद्ध करता येईल असा दावा सुद्धा यावेळी करण्यात आला. अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा विधिमंडळाला अधिकार नाही असंही याचिकाकर्त्यांच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं. 50% वर कोणतंही राज्य आरक्षण देऊ शकत नाही. नागपूरचं गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र हे देशातलं अतिशय प्रमुख आणि महत्त्वाचं केंद्र मानलं जातं, कारण इथे जखमी वन्य प्राण्यांवर उपचार केले जातात. मात्र या वन्यजीव बचाव केंद्रामध्ये वन्य प्राणी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. नागपूरच्या वन्यजीव बचाव केंद्रात बिबट्यांचा धुमाकूळ. 9 प्राण्यांची बिबट्यानं केली शिकार. वन्यजीव बचाव केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. मुक्या प्राण्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? नागपूर शहराला लागून असलेल्या या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील पिंजऱ्यात शिरून बिबट्यानं 5 चितळ, 3 काळविट आणि 1 चौसिंग्याची शिकार केली आहे. 1 किलोमीटर परिसरात हा पिंजरा उभारण्यात आला असून त्याला चहूबाजूनी 5 मीटर उंचीची जाळी बसवण्यात आली आहे. मात्र हा पिंजरा इथल्या मुक्या प्राण्यांसाठी सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. बिबट्यानी पुन्हा सोलार फेन्सिंग ब्रिज करून, सोलार फेन्सिंग मधून वरून उडी मारून किंवा आतमधून जाऊन 5 चितळ, 3 काळवीट आणि 1 चौसिंगा याला मारलाय. देशातील प्रमुख वन्यजीव बचाव केंद्रापैकी गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र असून तिथे जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात. तसेच त्यांना या मुक्त पिंजऱ्यात ठेवलं जातं. 16 स्क्वेअर किलोमीटरच्या या प्रकल्पात 6 ते 7 बिबट्यांचा मुक्त संचार असून विशेष म्हणजे इथल्या बिबट्यांच्या पिंजऱ्याजवळ त्यांचा मुक्त संचार असतो. 2016 मध्ये अशाच पद्धतीनं एका बिबट्यानं या पिंजऱ्यात शिरून प्राण्यांची शिकार केली होती. मात्र त्यातून वन विभागानं कोणताही धडा घेतलेला नाही. एन्क्लोजर डिझाईन आहे याला इम्प्रूव्ह करण्याचा आम्ही आता इम्प्रूव्ह करणार आहोत, ज्याच्यामुळे बिबट आतमध्ये येणार नाही. गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातील जखमी वन्य प्राण्यांना उपचारासाठी इथं आणलं जातं. उपचारानंतर त्यांचं जंगलात पुनर्वसन केलं जातं. मात्र आता या बचाव केंद्रातील प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या प्रकरणामध्ये गोरेवाडा हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या वतीनं चौकशी सुद्धा केली जाणार आहे. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.